हमारी रोजमर्रा की जिंदगी में बहुत सी विदेशी चीजें जुड़ गई है, हमें पता तक नहीं। हमें इनसे भी मुक्ति पानी होगी। हम वो सामान खरीदें जो मेड इन इंडिया, जिसमें हमारे देश के नौजवानों की मेहनत लगी हो। तुम्हाला माहित आहे का, प्रधानमंत्री जेव्हा तुम्हाला मला विदेशी वस्तूंचा बहिष्कार करायला सांगतात, त्याच वेळी प्रधानमंत्री ज्या मायक्रोफोननी बोलतायत तो मायक्रोफोन मेड इन चायना आहे। प्रधानमंत्री ज्या विमानाने सगळ्या जगाची सैर करतात तो विमान बोईंग अमेरिकेत बनतो। प्रधानमंत्री ज्या गाड्यांमध्ये चालतात त्या गाड्या मर्सिडीज आणि BMW ह्या सगळ्या विदेशी आहेत। आणि प्रधानमंत्र्यांच्या ज्या सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांच्याकडे ज्या बंदुका आहेत ना, त्यात जर्मनीची MP5, ऑस्ट्रेलियाची ग्लॉक आणि अमेरिकेची SIG ह्या सगळ्या विदेशी आहेत। पण आपल्याला काय सांगण्यात येतं की अमेरिकेचा बहिष्कार करा, चायनाचा बहिष्कार करा, कॅनडाचा बहिष्कार करा, तुर्कीचा बहिष्कार करा, मालदीवचा बहिष्कार करा, सगळ्या जगाचा बहिष्कार करा। पण अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला मला सांगण्यात येतं की भारतात शिका, परदेशात जाऊ नका। पण मोदीजींच्या कॅबिनेटमधील जवळपास सगळ्या मंत्र्यांची मुलं विदेशात शिकतात। आता तुम्ही सांगा, हा राष्ट्रवाद आहे? ही तर हिपोक्रेसी आहे। तुम्हाला खरंच भारतावर जर प्रेम असेल तर अशा नेत्यांना प्रश्न विचारा। माझं भांडण काँग्रेस किंवा BJP विरोधात नाही, माझं भांडण हे करप्ट पॉलिटिशियनच्या विरोधात आहे। आणि खरंच तुम्हाला भारतावर प्रेम असेल तर जबाबदारी घ्या, IAS बना, IPS बना, मीडियात या, राजकारणात जा, कारण आज भारताला जबाबदारी घेणाऱ्या प्रामाणिक लोकांची गरज आहे। आणि जर तुम्ही आज जबाबदारी घेतली नाही ना, तर आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे ते चीनी मायक्रोफोनमधून दिले गेलेला एक चुनावी जुमला बनून राहील।